यो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आज आहेत आमच्याकडे तुळशीची लग्न। तर आमच्या कोंडिये गावाची ग्रामदैवत श्री निनुनवला देवी मातेची पालखी दर 2 वर्षानंतर त्रिपुरारी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी माहेरालाच म्हणजे आमच्या येथील चोर डोंगरावरती जाते। पालखी माहेरावरून आली आणि आमच्या कोंडियाच्या ब्रिजच्या खाली पालखी नाचवण्यात आली। आमच्या कोंडियाच्या ब्रिजच्या खाली पालखी नाचवून झाल्यानंतर आमची पालखी थेट मंदिराच्या दिशेने रवाना झाली। तर आजच्याच दिवशी आमच्याकडे तुळशीची लग्नही होती। आमच्याकडे तुळशीचं लग्न 1 दिवस उशिरा झालं। मग बास काय, आमच्या रस्तावाडीची गँग एकत्र होऊन आम्ही तुळशीच्या लग्नांना सुरुवात केली। फायनली आमचं पहिल्या घरातलं तुळशीचं लग्न संपन्न झालं। मग त्या घरातील एका लहान मुलग्याने हे सुंदर असे स्काय शॉट्स लावले। मग आम्ही त्या घरातनं निघून थेट दुसऱ्या घराच्या दिशेने रवाना झालो। मग आम्ही तिथेही तुळशीचं लग्न लावलं। मग आम्ही त्या घरातूनही निघालो। जाता जाता रस्त्यातच मयूरदादाने एक स्काय शॉट लावला, जो काही व्यवस्थित फुटलाच नाही। मग तिथून आम्ही पोचलो मोंडकरांच्या घरी। मग आम्ही तिथेही लग्नाची सुरुवात केली। मग मोंडकरांकडचं तुळशीचं लग्न संपन्न झाल्यावर आम्ही थेट पोचलो पवारांच्या घरी। आणि जास्त वेळ वाया न घालवता आम्ही तिथे पण लग्न सुरुवात केलं आणि मग तेथून निघून आम्ही थेट पोचलो आमच्या घरी। आणि आमच्या घरी पण लग्नाला सुरुवात झाली। गिरिजा सुखद वर्धन विघ्न शेवटी आमच्या घरचं पण तुळशीचं लग्न संपन्न झालं। मग लग्न झाल्यावरती आम्ही फटाके लावले। फोटो घे ना बाबा, माझा एक फोटो घे प्लीज। नाही पटकन असं उभं राहून पटकन घे। मग फायनली आमच्या तुळशीच्या लग्नाचा दिवस संपला। तर गाईज आज आहे दुसरा दिवस आणि आज आहे आमच्याकडे टिप्पर म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा। तर गाईज आमच्या श्री आई निनुनवला देवीची पालखी ढोल ताशांच्या गजरात बाहेर आणण्यात आली। मग आमच्या देवीची पालखी नाचवण्याची सुरुवात झाली। मग
मी आमच्या पालखी नाचवण्याचा एक स्लो मोशन व्हिडिओ काढला. आमच्या मंदिरात टिपरासाठी खूप जास्त गर्दी जमा झालेली. तर गाईज आमच्या ग्रामदैवत श्री आई निनुनावला देवीचं मंदिराचं काम वर्किंग प्रोग्रेस आहे, जे की काही दिवसानेच कंप्लीट होईल. तर बांधकाम पूर्ण होईपर्यंत आई निनुनावला देवीची मूर्ती ह्या ठिकाणी स्थापित करण्यात आली आहे. तर काही वेळानंतर पाहिलं तर जेव्हा अगोदर गर्दी होती त्याच्या दुप्पट गर्दी आता जमा झाली होती. तर आई निनुनावला देवीच्या पालखीचे 5 फेऱ्या संपूर्ण होऊन मग त्रिपुरारी पौर्णिमेचा मुहूर्त संपल्यावरती आई निनुनावला देवीच्या मंदिरामध्ये स्थापित करण्यात वाजत गाजत पुन्हा मग कार्यक्रम संपूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी पुन्हा निघालो. तर घरी जाता जाताच वाटेत लागणारं श्री देवी नीना देवीच्या मंदिरात जाऊन मी देवीला नमस्कार केला आणि तिथून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता सायली मंचेकर रेसिपीजलाही सबस्क्राईब करा. बाय बाय.